तर नमस्कार मंडळी, मी आहे सागर आणि स्वागत करतो तुमचं माझ्या एका छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा विषय म्हणजे कसा माहिती आहे का, म्हणजे मी गावी तर जातोच आहे उद्या सकाळी, पण थोडं मला वाटलं होतं की थोडं बोलावं तुमच्यासोबत, कारण की नवीन यूट्यूबरसाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मलासुद्धा ते वाटलेलं की मी कधी असं हे पण नव्हतं केलं, की मला वाटलं नव्हतं की माझे एवढं लवकर 2000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. मी लास्ट इयरपासून ट्राय करत होतो, बट मी मध्ये व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं. पण हे नक्की सांगतो की ट्राय करा तुम्ही भाई. आणि कोण काय म्हणतं ना, याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या याच्यावर व्हिडिओवर फोकस ठेवा आणि कामाशी काम ठेवा. बस बरोबर होतं ते. भेटतं आपल्याला, पण थोडा टाईम लागेल. ते हिशोबाने भेटून जाईल. आणि म्हणजे कसं माहिती आहे की माझे 2000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला खूप टाईम लागतो. कारण सगळ्यांना स्टार्टिंग पिरियड असतो ना यूट्यूबचा, तो खूप हार्ड असतो सगळ्यांचा. जे एकदा किक बसली ना व्हिडिओला, एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला ना, तिथून पुढे तुम्हाला मग तुमचं ग्रो होत राहतो. आता मी पण रिअलाईज करतो आहे, माझे रोज 10 15 15 20 किंवा 50 कधी काय असे हे होतात, ते फॉलोअर्स गेन होतात ते रोजच्या रोज. तर त्याच्यामुळे कधी असं हे नका करू की हो कधी होतील आणि काय होतील. त्याच्यापेक्षा आपण आपले व्हिडिओ बनवत जा आणि तुमच्यात एक कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुमचे 2000 सबस्क्रायबर किंवा असे सबस्क्रायबर ग्रो होतात ना, आणि तुम्ही एकामागे एक व्हिडिओ बनवत जाणार, तर तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला वाढत जाणार. आणि मी सकाळी ना, आज मी ऑफिसहून समजा 9 वाजेपर्यंत घरी आलो, जेवलो वगैरे आणि थोडं स्टडी वगैरे करत होतो, थोडं असंच रिटर्न वगैरे करत होतो. तर ते झालं आणि त्याच्यानंतर टाईम बघितलं तर 11:15 वाजलेत आत्ता. हे बघ, रात्रीचे 11:15 वाजलेत आणि मला सकाळी जायचं आहे. 4:30 म्हणजे 4:30च्या आधी उठायचं आहे मला, किती नाही म्हटलं तरी. कारण की मला 3:45पर्यंत मला उठणं आहे. कारण की मला इथून 4:15ला उठून आवरून त्याच्यानंतर मला 5:45ची 5:40 बरोबर तपोवन तिथे येते दादरला. तर दादरवरून मला कॅच करायचे. मी राहतो बोरिवलीला, तर मला इथून जायला किती नाही बोलतो 45 ते 50 मिनटं हार्डली लागतात पूर्ण. तर ते कॅच करून मला तिथे जायचं आहे. तर मग त्यासाठी आज म्हणलं तेवढं सांगावं की आपण जरा, मला कसं माहिती आहे, ते 2000 कंप्लीट झालं त्यासाठी खूप धन्यवाद आहे तुमचे. जेवढ्यांनी पण मला फॉलो केलं आहे ना, सबस्क्राईब केलं आहे, त्या सगळ्यांचे खरं आभार आहे. डायरेक्ट दिल किथून नाही, डायरेक्ट कोपऱ्यातून. त्याच्यासाठी थँक्यू तुमचे सगळ्यांचे. आणि असंच सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ बघत जा. तुमच्यामुळे मलासुद्धा कॉन्फिडन्स येतो आणि त्या गोष्टी मी चांगल्या प्रकारे अजून व्हिडिओ बनवत जाईल. आणि कशा प्रकारे बनवायची की डेली व्लॉग्स बनवू. आता आता हा मी नॉर्मल व्लॉग बनवतो आहे की इथून मी निघणार आहे, तर मग उद्या जाणार आहे घरी. तर असं मी आता हे नॉर्मल बनवत आहे. तर बघूया याच्यात किती घेता येतं, फुटेज वगैरे किती घेता येतं. तर असे ब्लॉग बनवत जाईल मी डेली. आता आता हा मी ब्लॉग अपडेट करणार आहे. आणि ती उद्या संक्रांत आहे, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि कोणाशी भांडून राहू नका, काय नसतं, मन मिटाव ठेवू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सगळ्यांशी गोड गोड बोला, माझ्याशी पण बोला आणि तुमची सगळ्यांशी बोला. चला आता सकाळी भेटूया उठल्यानंतर, बघूया कुठं फुटेज घेता येतं. ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर बोललेलो होतो की तुम्हाला मला सकाळी लवकर उठायचं आहे, तर मी त्याप्रमाणे सकाळी थोडं 3:30च्या दरम्यान उठलो. मी 3:30 आणि आपण रेडी वगैरे होत. आता आपण बस स्टॉपला आलो इकडे बस पकडण्यासाठी. इथून आपण बस पकडून दादर स्टेशनला जाणार आहे, कारण की आपल्याला 5:30पर्यंत तरी बस कॅच. इथून 5:30पर्यंत दादरला पोहोचलो पाहिजे आपण, कारण की आपली 5:30 वाजता ट्रेन आहे दादरवर. तपोन 5:40ची सकाळची. जे मराठवाड्यात राहतात, संभाजीनगर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, साधारण पूर्ण नाव घ्या, फक्त संभाजीनगर घेऊन होत नाही. आपणच असं करणार तर तसं चालणार नाही. तर बघूया, चला आता इथून ऑटो भेटते की बस भेटते ते बघूया आणि ते बस बघून जाऊया. ओके, मिळते स्टेशनवर. ते ते काका उभे होते, काकांना विचारलं आपण आत्ता की बस येते की नाही, तर काका बोलले की 4:30पर्यंत एक बस येते इथं डेलीमध्ये, चारकोपवरून निघते. आणि मी एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे गोराई, आता जे बोरले राहतात त्यांना माहीत असलं, गोराई टू सुविधाच्या स्टॉपवरती आहे. आणि इथून बस सकाळी 4:30ला बस चालू होते मुंबईमध्ये, बेस्टच्या बसेस सहसा. त्याच्या आधी बस नसतात, 4-5 तास, रात्री 12पर्यंत असतं. पण तर बघू येते का, बस आली तर ठीक आहे, नाही तर मग नंतर ऑटो पकडून जाऊया. ओके, चल.
नमस्कार. आपण आता मनमाडपर्यंत पोहोचलोय, तरी आता 11:15 झाले, 10:45. तर बरोबर ऑन टाइम गाडी चालू आहे आणि इथपर्यंत काही लेट झाली नाही. आता इथून पुढे समजेल किती वेळेस तिला हे लागतंय, किती थांबते भरपूर वेळेस. त्या मध्ये मध्ये आहे ना ट्रेन येते. आता मध्ये रोटेगाव स्टेशन आहे, त्याच्यानंतर पुढे आपलं याला पण थांबते, रोटेगावलाच थांबतो. मे बी क्रॉसिंग लागते काही आम्हाला तिथे. मोस्ट ऑफ द टाइम क्रॉसिंग लागतं, नाही तर मग ऑन टाइम चालली तर बरोबर 12:15पर्यंत ड्रॉप होऊन जाऊ आपण लासूरला. तर आणि विचार चालू आहे की शुभमला कॉल करा, कारण की तो येणार होता. तो बोललेला मला रात्री की मी येतो म्हणून तुला घ्यायला लासूरला. तर बघतो मी त्याला कॉल करून आता, आणि काहीतरी खायला बघतो इथं भेटलं तर घेऊ, नाही तर बघ डायरेक्ट घरी जाऊनच. कारण सकाळी आपण असं पण मेदूवडा वगैरे खाल्लाय भरपूर. विचार तर नाही खायचा बाहेर काय, का आता घरी जाऊन खाऊया. आणि तुम्हाला मी आता काही सिनेमॅटिक शॉट दाखवतो, आज शूट केलं चालू चालू मध्ये, तर ते मी तुम्हाला दाखवतो. आणि चला घरी गेल्यावर मी आता लासूरला उतरल्यावर डायरेक्ट एक तर हे करत बघू, कुठं टाइम भेटला तर शूट करेल. ओके चल बाय. इकड नाही 20 रुपये किलो पिक केलंय ना. थँक्यू. 20 रुपयाची 4 आली. आता रात्रीचे वाजलेत 12 आणि ॲक्च्युअलमध्ये मी व्लॉगचं आहे ना एंड करायला विसरलो होतो प्रॉपरमध्ये. तो एंड करायचं लक्षातच नाही. दुपारी पण अर्जंटमध्ये घरी येऊन गेलो. तर हा व्लॉग डेली व्लॉगसारखा आहे, नॉर्मल व्लॉग आहे, कॅज्युअल आहे सगळं, काही नाही याच्यात दुसरं असं एवढं काही हे नव्हतं. बट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू.